क्रमांक पहिला, पंतप्रधानांच्या कार्यालयाबाबत म्हणजे PMO खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? आता पंतप्रधानाचं जे कार्यालय आहे त्याबद्दल कुठली विधाने सत्य आहेत असं आपल्याला या प्रश्नात विचारलेलं आहे. आहे ती सहाय्यकारी संघटना म्हणजे स्टॉप एजन्सी आहे, तर ते बरोबर आहे. आहे ती एक बिगर संस्थात्मक संविधानिक संस्था आहे, हे पण बरोबर आहे. त्याला कुठंही संविधानामध्ये दर्जा दिलेला नाही आहे. त्यानंतर आहे त्याच्या अधिकार क्षेत्रात काही संलग्न आणि दुय्यम कार्यालय येतात नाही. PMO कार्यालय हे फक्त पंतप्रधानाच्या दैनंदिन म्हणजे जे काही कामं असतात त्याचं नियोजन करत असते. चूक आहे. त्यामुळं आपल्याला यावरूनच प्रश्नाचं उत्तर येऊन जातं. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 2, पुढील विधानापैकी कोणती विधाने बरोबर आहेत? त्यामध्ये एक आहे अनुच्छेद 74 मंत्रिमंडळाच्या स्थानासंबंधी आहे, बरोबर आहे. मंत्रिमंडळाच्या स्थानासंबंधी कलम 74 आहे. त्यानंतर दुसरा आहे अनुच्छेद 75 मंत्र्यांची नियुक्ती, कार्यकाळ, जबाबदारी, पात्रता, शपथ आणि वेतन व भत्ते यांच्याशी संबंधित आहे, हे पण बरोबर आहे. कलम 75 मध्ये मंत्र्यांची नियुक्ती, कार्यकाळ, जबाबदारी, शपथ आणि वेतन व भत्ते हे सर्व नमूद केलेलं आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 3, पुढील विधानांचा अभ्यास करा. त्यामध्ये एक आहे मंत्रिमंडळ राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत अधिकारावर राहते, बरोबर आहे. आणि दुसरा आहे मंत्रिमंडळ लोकसभेत बहुमताच्या जोरावर अधिकारावर राहते, हे पण बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला असं सांगता येईल या प्रश्नाचं उत्तर पर्याय 3 आहे. ही दोन्हीच्या दोन्ही विधाने एकदम बरोबर आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 4, भारतीय संविधानातील कलम अनुच्छेद 78च्या तरतुदी खालील पैकी कोणते विधान बिनचूक म्हणजे आपल्याला बरोबर विचारलेलं आहे? कलम 78 मध्ये काय आहे तर पंतप्रधानाचे कर्तव्य असते की राष्ट्रपती संघराज्याचा प्रशासकीय कारभारासंबंधी आणि अधिनियमाच्या प्रस्तावासंबंधी मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय कळविणे. कोणाला? राष्ट्रपतीला. कोण कळवणार? पंतप्रधान. हे कर्तव्य कलम 78 मध्ये नमूद केलेलं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 5, खालील विधाने लक्षात घ्या. आहे केंद्रीय मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या संसदेला जबाबदार असते. हो, सामूहिकरित्या मंत्रिमंडळ हे पंतप्रधानाला जबाबदार असते आणि पंतप्रधान हा लोकसभेला जबाबदार असतो, संसदेला नाही. आहे राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत केंद्रातील मंत्री पदावर राहू शकतात, हे बरोबर आहे. आणि विधेयकाबाबतच्या प्रस्तावासंदर्भात असलेले निर्णय पंतप्रधानांना कळविणे हे पंतप्रधानाचे कर्तव्य आहे, हे मात्र बरोबर आहे. हे कलम 78 मध्ये नमूद केलेलं आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल पर्याय क्रमांक 2 आणि क. यानंतर प्रश्न क्रमांक 6, यामध्ये आपल्याला भारतातील अविश्वासासंदर्भात ठरावासंदर्भात खालील विधाने लक्षात घ्या. आहे भारताच्या राजघटनेमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाविरुद्धच्या अविश्वास ठराव असा उल्लेख करण्यात आलेला नाही, एकदम बरोबर आहे. अविश्वास ठराव हा केवळ लोकसभेत मांडता येतो, हे पण बरोबर आहे. कारण पंतप्रधान कोणत्या गटाचा असतो? लोकसभेचा असतो आणि तो जबाबदार कोणाला असतो? लोकसभेला असतो. त्यामुळं अविश्वास ठराव हा लोकसभेतच मांडला जातो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दोन्ही विधाने बरोबर आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 7, पंतप्रधान कार्यालयाबाबत योग्य विधान निर्वाह. आताच आपल्याला पहिल्या प्रश्नामध्येच विचारलं होतं पंतप्रधान कार्यालयाबद्दल प्रश्न, परत याच कार्यालयाबद्दल प्रश्न विचारला आहे आणि आपल्याला PMO कार्यालयाचं काय कार्य आहे हे या प्रश्नातून समजून जाईल. आहे ऑलोकेशन ऑफ बिझनेस रूल्स 1961 नुसार PMO भारत सरकारच्या एखाद्या विभागासारखा दर्जा उपभोगतो, बरोबर आहे.
इसवी सन 1947 साली गव्हर्नर जनरल सचिवाच्या जागी पंतप्रधान कार्यालय अस्तित्वात आले, हे पण बरोबर आहे. आणि पूर्वी PMO हे पंतप्रधानाचे सचिवालय म्हणून ओळखले जायचे, हे पण बरोबर आहे. नीती आयोगाचे थिंक टँक म्हणून कार्य करते. आता नीती आयोग आणि पंतप्रधान कार्यालयाचा कुठलाही संबंध नाही. नीती आयोग हा वेगळा आहे, जो की 1 जानेवारी 2015 पासून स्थापन झालेला आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल की पर्याय क्रमांक 3 अ, ब, क. यानंतर प्रश्न क्रमांक 8 खालील विचारात घ्या. अ आहे राष्ट्रपती पंतप्रधानाची नेमणूक करतात, एकदम बरोबर आहे. त्यानंतर पंतप्रधान मंत्र्यांना शपथ देतात, नाही. पंतप्रधान देतात का मंत्र्यांना शपथ? नाही. त्यानंतर क आहे मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार असते, बरोबर आहे. आताच मागच्याच प्रश्नात मी सांगितलं होतं की मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार असते, एकदम बरोबर आहे. अ आणि क बरोबर आहे. मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक नाही. सुरुवातीला असं होतं, पण जेव्हा 44वी घटनादुरुस्ती झाली तेव्हा राष्ट्रपतीला मंत्रिमंडळाचा सल्ला हा एकदा विचारात पाठवल्यानंतर रिटर्न पाठवलं की बंधनकारक केला. म्हणजे ड सुद्धा चुकीचं आहे. अ आणि क दोन विधाने बरोबर आहेत. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 9 2011 कोणत्या भारतीय पंतप्रधानांना बांगलादेश सरकारने बांगलादेशी स्वाधीनता सन्मानाने पुरस्काराने गौरविले? तर ती आहेत इंदिरा गांधी. 2011 त्यांनी हा पुरस्कार दिलेला आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आणि आणखीनसुद्धा बांगलादेश लेटेस्ट न्यूजमध्ये आहे, जे की त्यांची जी पंतप्रधान होती हिला मृत्यूदंडाची शिक्षा झालेली आहे. कुठली पंतप्रधान होती ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. यानंतर प्रश्न क्रमांक 10 जो की जोड्या लावा आहे आणि यामध्ये एकीकडे पंतप्रधान आणि त्यांचा कार्यकाळ दिलेला आहे. मोरारजी देसाई म्हटलं की ते 1977 ते 1989 या काळामध्ये होते, कारण त्यांची खूप शॉर्ट टर्म होती, यामुळं आपल्याला ते लक्षात राहतात. म्हणजे अ ला 3 असा कुठला पर्याय आहे? तर एकच आहे, पर्याय क्रमांक 4. यावरून उत्तर येऊन जातं, पण तरी पण आपण दुसरे चेक करून घेऊया. मनमोहन सिंग यांचा कार्यकाळ आता 2004 ते 2014 राहिलेला आहे. त्यानंतर राजीव गांधी यांचा कार्यकाळ 1984 ते 1989 हा राहिलेला आहे. आणि HD देवगौडा हे 1996 ते 97 या एका वर्षासाठी पंतप्रधान झालेले आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 11 कॅबिनेट या संज्ञेचा राजघटनेच्या कोणत्या कलमामध्ये उल्लेख केलेला आहे? तर ते आहे कलम 352, ज्यामध्ये कॅबिनेट या संज्ञेचा राजघटनेत उल्लेख केलेला आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 12 टीकाकारांनी डॅश डॅश या भारत सरकारचे सरकार म्हणून संबोधलेले आहेत. तर ते पंतप्रधान मंत्री कार्यालय म्हणजेच PMO कार्यालयाला टीकाकारांनी भारत सरकारचे सरकार म्हणून संबोधलेलं आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 13 केंद्र सरकारच्या अधिकृत व्यवहार प्रक्रियेशी संपर्क ठेवणारा कॅबिनेट सचिव हा पंतप्रधानाचे डोळे व कान असतो, पण तो पंतप्रधानाच्या वतीने राखण करणारा राखणदार किंवा पर्यवेक्षक मात्र नसतो. कॅबिनेट सचिव हे मंत्रालयाच्या बाबतीत सल्लागारी पद आहे, कार्यकारी पद नाही. त्याचे कार्य सहाय्य करणे आहे, पर्यवेक्षण करणे नव्हे, असा कॅबिनेट सचिवांच्या भूमिकेत बाबत कोणी म्हटलेलं आहे? आता हे खूप डीप प्रश्न आहे, तरी पण हा प्रश्न आपण व्यवस्थित वाचला तर आपल्याला याचं उत्तर देता येईल. S खेरा यांनी ही सर्व गोष्टी उच्चारलेल्या होत्या. कशाबद्दल? कॅबिनेट सचिवाबद्दल हा प्रश्न आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4.
यानंतर प्रश्न क्रमांक 14, मुख्य सचिव आणि मंत्रिमंडळ सचिव यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? आता आपल्याला कोणाबद्दल विचारलंय? मुख्य सचिव आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या सचिवाबद्दल विचारलेलं आहे. या दोघांची कार्य आणि अधिकार समान आहेत? नाहीत. मुख्य सचिवाचे वेगळे अधिकार आहेत आणि मंत्रिमंडळाच्या सचिवाचे वेगळे अधिकार आहेत. त्यामुळं हे चुकीचं आहे. त्यानंतर ब आहे, दोघेही त्यांच्या संबंधित मंत्रिमंडळाचे सचिव असतात. एकदम बरोबर आहे. त्यानंतर क आहे, दोघेही त्यांच्या संबंधित मंत्रिमंडळाच्या निर्णयाच्या अंमलबजावणीचे पर्यवेक्षण करतात. हे पण बरोबर आहे. ब आणि क तर बरोबर आहे. त्यानंतर वरीलपैकी सर्व तर येणारच नाही आणि अगोदरच एलिमिनेट झाले, त्यामुळे ड पाहून घेऊयात. मंत्रिमंडळ सचिव पदाची सुरुवात केंद्रीय स्तरावर झाली तर मुख्य सचिव पदाची सुरुवात राज्य स्तरावर झाली नाही. हे पण चुकीचं आहे. म्हणजे ब आणि कच बरोबर आहेत. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 15, मंत्रिमंडळ सचिवालय म्हणजेच कॅबिनेट सचिवालय संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. ते इसवी सन 1950 स्थापन झालं नाही. ही तारीख 1947ची आहे. या अगोदरच्या प्रश्नामध्ये आपण पाहिलेलं आहे. कॅबिनेट मंत्रिमंडळ सचिवालय केव्हा स्थापन झालं? ब आहे, ते पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली काम करते. एकदम बरोबर आहे. त्यानंतर ते रेखा संघटन आहे? नाही, चुकीचं आहे. ते केंद्र सरकारमध्ये मुख्य समन्वयक म्हणून कार्य करते. कोण? कॅबिनेट सचिवालय केंद्र सरकारमध्ये मुख्य समन्वयक म्हणून कार्य करत असते. हे वाक्य एकदम बरोबर आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं देता येईल, ब आणि ड एकदम बरोबर. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 16, खालील दिलेल्या भारतीय संविधानातील कोणती कलमे पंतप्रधान व राष्ट्रपती यांच्यामधील संबंध विस्तृतपणे अधिराज्यित करतात? आता पंतप्रधान आणि राष्ट्रपती या दोघांमधील कलम दिलेला आहे. कलम 78 नुसार मी मागच्याच प्रश्नात सांगितलं की सर्व काही जे काही मंत्रिमंडळाचे सल्ला वगैरे निर्णय असतील ते निर्णय राष्ट्रपतीला कळवणं हे कर्तव्य आहे. पंतप्रधानाचं कर्तव्य राष्ट्रपतीला सांगणं आहे आणि ते कलम 78मध्ये आहे. कलम 75मध्ये काय आहे आणि कलम 74मध्ये काय आहे? तर ह्या दोन्ही कलमे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यातील दुवा कलमे असं म्हणता येईल आपल्याला. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल अ, क आणि ड म्हणजेच पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 17, पुढीलपैकी कोण राज्याचे मुख्यमंत्री न होता भारताचे पंतप्रधान झालेत? आता बाकी सर्व मोरारजी देसाई, चरण सिंग, व्ही.पी. सिंग आणि पी.व्ही. नरसिंहराव हे एक वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत, पण चंद्रशेखरन हे डायरेक्ट पंतप्रधान झालेले आहेत. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल पर्याय क्रमांक 4 ड फक्त. यानंतर प्रश्न क्रमांक 18, खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याने केंद्रात आणि राज्यांमध्ये मंत्रिमंडळाचा आकार लोकसंख्येच्या एकूण सदस्य संख्येच्या आणि अनुक्रमे संबंधित राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% पेक्षा जास्त नसावा हे निश्चित करण्यात आलं? तर ती 91वी घटनादुरुस्ती होती. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर असं आपल्याला सांगता येईल की पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 19, भारतीय संविधानातील अनुच्छेद 78च्या तरतुदीनुसार खालीलपैकी कोणते विधान बिनचूक आहे? तर 78 कलम म्हटलं की पंतप्रधानाचं कर्तव्य जे की राष्ट्रपतीला संघराज्याच्या प्रशासकीय कारभारासंबंधी जे काही अधिनियम प्रस्तावासंबंधी मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय कळविणं हे पंतप्रधानाचं कर्तव्य आहे राष्ट्रपतीला. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत असं विचारलेलं आहे. अ आहे, पंतप्रधानासहित मंत्रिमंडळाची सदस्य संख्या
संसदेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% जास्त असणार नाही, तर पंतप्रधानासहित नसून पंतप्रधानाला सोडून मंत्रिमंडळाची सदस्य संख्या 15% अधिक असणार नाही, असं वाक्य होतं. म्हणजे अ तर चुकीचं आहे. ब आहे, घटनात्मक तरतुदीनुसार पंतप्रधानाची मर्जी असेपर्यंत मंत्री अधिकार पद धारण करतील, हे पण चुकीचं आहे. आणि क, पंतप्रधान पदावर नियुक्त होण्याच्या वेळी ती व्यक्ती संसदेचा सदस्य असणे अनिवार्य आहे, हे पण चुकीचं आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरीलपैकी कुठलंही बरोबर नाही. प्रश्न आहे जोड्या जुळवा. एकीकडे आपल्याला कलमे दिलेत आणि दुसरीकडे त्यामधील तरतुदी दिलेल्या आहेत. तर 163 कलम, 163 कलम कशाशी रिलेटेड आहे, तर राज्यपालाच्या सहाय्य करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ. म्हणजे 163 कलमांनी हे होतं. तर 1ला अला 2 असं फक्त एकाच ठिकाणी यावरून उत्तर निघून जातं. तरी पण आपण पुढचे पाहून घेऊत. 164 हे कलम मंत्रिमंडळाबद्दल इतर तरतुदीसाठी आहे, ज्यामध्ये आपण सांगू शकता की मुख्यमंत्र्याची नियुक्ती राज्यपालाद्वारे केली जाईल आणि इतर मंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार करतील, असं कलम 164 मध्ये आहे. म्हणजे त्याला शॉर्टमध्ये म्हणता येईल आपल्याला मंत्र्याबाबत इतर तरतुदी. 166 कलम हे राज्य सरकारचे कामकाज चालविण्याबद्दलचं आहे आणि 167 कलम हे मुख्यमंत्र्याचं कर्तव्य आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 2, त्यामध्ये खालील विधाने बरोबर आहेत, हा प्रश्न आहे. अ आहे, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ देशाचे धोरण आखतात आणि त्यांचे अंमलबजावणी करतात. हे बरोबर आहे का? नाही. देशाचं धोरण कोण आखते, तर पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ. मग हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ राज्याचं धोरण आखतात, म्हणजे अ चुकीचं आहे. ब आहे, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या राज्य विधिमंडळाला जबाबदार असतात. हे एकदम बरोबर आहे. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या राज्य विधिमंडळाला जबाबदार असतात. मग पंतप्रधानाचं मंत्रिमंडळ कशाला जबाबदार असतं ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ हे राज्याच्या कार्यकारी मंडळाचे वास्तव प्रमुख आहेत, हे पण बरोबर आहे. ब आणि क बरोबर, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळत नाही. आता पहिल्या प्रश्नात सुद्धा जोड्या लावाच होत्या, पण त्या जोड्या लावायच्या होत्या आणि आपल्याला इथं जोड्या लावलेल्या दिलेल्या आहेत आणि ती कुठली योग्य नाही असं विचारलेलं आहे. पहिली आहे अनुच्छेद 167, म्हणजेच कलम 167 मुख्यमंत्र्याचं कर्तव्य, ही एकदम बरोबर जोडी जुळलेली आहे. दुसरं आहे अनुच्छेद 163 मुख्यमंत्र्यांचा शपथविधी नाही. हा राज्यपालाचा विवेक अधिकारानं मुख्यमंत्र्याची नियुक्ती करणं हा अधिकार आहे. म्हणजे 2 चुकीचं आहे आणि आपल्याला जुळत नाही असं विचारले, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचं पाहून घेऊत. अनुच्छेद 164 राज्य मंत्रिमंडळाशी संबंधित तरतुदी एकदम बरोबर आहे. अनुच्छेद 166 राज्य सरकारच्या कारवाया, हे पण बरोबर आहे. म्हणजेच प्रश्न क्रमांक 3चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 4, पुढीलपैकी कोणते एक मुख्य सचिवाचे कार्य नाही. आता सचिवाचं कार्य विचारले मुख्य सचिवाचं, आणि यावर आता आयोग प्रश्न विचारत आहे, त्यामुळं आपण पाहून घ्यायचं. तो कॅबिनेट सचिव म्हणून कार्य करतो, एकदम बरोबर आहे. तो मंत्रिपरिषदेचा पदसिद्ध सचिव म्हणून कार्य करतो, एकदम बरोबर आहे. तिसरं आहे, तो मुख्यमंत्र्याचा सचिव म्हणून कार्य करतो, हे मात्र नाही. तो मंत्रिपरिषदेचा पदसिद्ध सचिव आहे, पण मुख्यमंत्र्याचा सचिव आहे का? नाही. म्हणून तिसरं चुकीचं आहे आणि आपल्याला कोणतं कार्य नाही म्हणून विचारले, तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 5, राज्य मंत्रिमंडळाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. एक आहे, मंत्रिमंडळ संयुक्तरित्या राज्यसभेला उत्तरदायी असेल, एकदम बरोबर आहे. मंत्रिमंडळ संयुक्तरित्या म्हणजे सगळे मिळून जबाबदार कोणाला आहेत? विधानसभेला, किंवा उत्तरदायित्व सुद्धा विधानसभेचंच आहे. दुसरं म्हणजे
मंत्र्यांचा कार्यकाळ मुख्यमंत्र्याच्या मर्जीनुसार असेल हे नाही. मुख्यमंत्र्यांचा मर्जीनुसार चालत नाही. तिसरं आहे, मंत्र्यांनी राज्यपालाला दिलेल्या सल्ल्याबाबत कोणत्याही न्यायालयात चौकशी करू शकत नाही हे मात्र बरोबर आहे. एक, मंत्रिमंडळ हे संयुक्तरित्या राज्यसभेला विधानसभेला जबाबदार असेल. दुसरं म्हणजे मंत्र्यांनी जो सल्ला राज्यपालाला दिलेला आहे त्याबद्दल कुठल्याही न्यायालयात चौकशी करता येत नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल, 1 आणि 3 एकदम बरोबर, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 6, खालील विधाने कोणते विधान अनुच्छेद 164 मध्ये समाविष्ट नाही? आता 164 कलम आपल्याला पाठ राहणं खूप गरजेचं आहे. 164, 167, 166 ही सर्व कलमे मुख्यमंत्र्याशी आणि मंत्रिमंडळाशी रिलेटेड आहेत. आणि 163 कलमानुसार राज्यपाल मुख्यमंत्र्याची नियुक्ती करेल स्वतःच्या विवेक अधिकारानं. समजलं? ह्या गोष्टी सगळ्या छोट्या छोट्या आहेत, पण त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्यावरच आयोग पलटून प्रश्न विचारतो. एक आहे, मुख्यमंत्र्याची नियुक्ती राज्यपालाद्वारे केली जाईल. एकदम बरोबर आहे. दुसरं आहे, मंत्रिमंडळ राज्याच्या विधानसभेला एकत्रितपणे जबाबदार असणार नाही. आता मागच्याच प्रश्नात मी काय सांगितलं, मंत्रिमंडळ राज्याच्या विधानसभेला जबाबदार असेल, म्हणजे दुसरं चुकीचं आहे. आणि आपल्याला विचारलेलं आहे की 164 कलमामध्ये कोणतं चुकीचं म्हणजे गैरलागू समाविष्ट होत नाही, तर ते आहे पर्याय क्रमांक 2. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 7, भारतीय राजघटनेच्या कलम 163 नुसार कशाचा उल्लेख आहे? तर एक आहे, प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल. नाही. तो कोणत्या कलमात आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. दुसरं म्हणजे राज्यपालाला त्यांच्या कार्यात मदत करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्रीपदी प्रमुखपदी असलेले मंत्रिपरिषद असेल. दुसरं एकदम बरोबर आहे. 163 कलमामध्ये राज्यपालाला त्यांच्या कार्यात मदत करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्री व त्यांची मंत्रिपरिषद असेल असं नमूद केलेलं आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 8, मुख्यमंत्री आणि त्यांचा कार्यकाळ यांच्या जोड्या लावा. हा थोडा डीपमध्ये प्रश्न आहे. असे प्रश्न विचारले जातात, पण त्यावेळेस घाबरून न जाता थोडा विवेक बुद्धीनं विचार करून प्रश्न सोडवायचे. तर एकीकडे दिलेत मुख्यमंत्री आणि दुसरीकडे दिले त्यांचा कार्यकाळ. आता सुधाकर नाईक म्हटल्यानंतर आपल्याला 1991 ते 93 या काळामध्ये ते मुख्यमंत्री होते. अशा छोट्या मोठ्या गोष्टी थोड्याफार लक्षात राहतातच माणसाच्या. त्यानंतर मोहनराव जोशी हे सुद्धा 1995 ते 99 या काळामध्ये मुख्यमंत्री होते. त्यानंतर सुशीलकुमार शिंदे आत्ता लेटेस्टमध्ये झालेले होते, ज्यांचं कार्यकाळ होता 2003 ते 4. म्हणजे आता बरेच वर्ष झाले, पण यावेळेस आपल्याला सगळ्या काही गोष्टी समजत होत्या. आणि विलासराव देशमुख यांचा कार्यकाळ आहे 99 ते 2003. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल अ ला 4, ब ला 1, क ला 3 आणि ड ला 2. तर पर्याय क्रमांक 3 असं या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल. यानंतर प्रश्न क्रमांक 9, खालील विधाने विचारात घ्या. अ आहे, भारताच्या राजघटनेनुसार मुख्यमंत्री म्हणून नेमणूक होण्याअगोदर त्या व्यक्तीने विधानसभेमध्ये आपले बहुमत सिद्ध केले पाहिजे. तर हो, बरोबर आहे, पण राजघटनेनुसार नाही, तर ते बहुमत पक्षाच्याच उमेदवाराला मुख्यमंत्री करतात. ब आहे, राज्याच्या विधिमंडळाची सदस्य नसलेल्या व्यक्तीची मुख्यमंत्री म्हणून नेमणूक होऊ शकते. हो, त्यांना पुढच्या 6 महिन्याच्या आत काय करायचं, कुठल्याही एका म्हणजे वरिष्ठ सभागृहाचा सुद्धा सदस्य झाला तरीही तो मुख्यमंत्री बनू शकतो. त्यानंतर क आहे, मंत्रिमंडळाच्या शक्तीचे
निर्धारण हा कोणत्या व्यक्तीच्या खाजगी मताचा विषय नाही, मग ती व्यक्ती राज्यपाल अथवा राष्ट्रपती असो. हे पण बरोबर आहे. ब आणि क तर बरोबर आहेत, म्हणून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल. पर्याय क्रमांक 2 ब आणि क बरोबर आहे. मुख्यमंत्र्याचे वेतन व भत्ते राज्यपाल निश्चित करत नसतात. ड पण चुकीचं आहे. अ ड चुकीचं आहे. ब आणि क बरोबर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 10, यामध्ये काळानुसार योग्य क्रम लावा. मुख्यमंत्री आणि त्यांचा कार्यकाळाच्या नुसार आपल्याला क्रम लावायचा आहे. तर या प्रश्नाचं सीधा उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 क. वसंतराव नाईक अगोदर होते, त्यानंतर अंतुले होते, त्यानंतर भोसले होते आणि निलंगेकर हे या सर्वांच्या नंतर होते, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 11, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये स्पष्ट केलेली आहेत? आता सुरुवातीपासून मुख्यमंत्र्याच्या कर्तव्यावर खूप आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत, त्यामुळं 167 हे कलम मुख्यमंत्र्याच्या कर्तव्याशी रिलेटेड आहे, ही गोष्ट मात्र लक्षातच ठेवायची, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 12, उपमुख्यमंत्रीपदाबद्दल विधाने विचारात करा. तर उपमुख्यमंत्रीपदाबद्दल आपल्याला खाली विधाने दिली आहेत आणि कुठलं विधान बरोबर आहे असं विचारलेलं आहे. अ दिले, पद घटनात्मक नाही, बरोबर आहे. हे पद घटनात्मक नाही आहे. ब आहे, राजकीय सोयी म्हणून नेमणूक केली जाते, हे पण बरोबर आहे. क आहे, हे पद कॅबिनेट मंत्र्याच्या दर्जाचे आहे, हे पण बरोबर आहे. आणि ड आहे, हे पद आघाडीच्या आणि स्थानिक राजकारणाची निष्पत्ती आहे, हे पण बरोबर आहे. म्हणजे उपमुख्यमंत्रीपदाबद्दल आपल्याला सखोल माहिती या प्रश्नातून भेटते, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 13, अ आहे, राज्यात मंत्री हे मुख्यमंत्र्यांचा विश्वास असेपर्यंत पदावर राहतात. नाही, चुकीचं आहे. त्यानंतर ब आहे, मतभेदाच्या परिस्थितीत मुख्यमंत्री त्यांचा राजीनामा मागू शकतात किंवा त्यांना मंत्रिमंडळातून हटविण्यासाठी राज्यपालाला सल्ला देऊ शकतात, हे मात्र बरोबर आहे. पण मुख्यमंत्र्यावर विश्वास असेपर्यंत मंत्री राहता येते असं काही नाही आहे. म्हणजे ब बरोबर आहे आणि अ चुकीचं आहे, असा पर्याय क्रमांक 4 आहे. ब बरोबर मात्र अ चुकीचे आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 14, राज्याच्या कॅबिनेटबाबत खालील विधाने लक्षात घ्या आणि आपल्याला कुठलं विधान सत्य आहे म्हणून विचारलेलं आहे. अ आहे, राज्याच्या राजकीय प्रशासकीय व्यवस्थेतील निर्णय निर्धारित करणारी ती एक सर्वोच्च अधिसत्ता आहे, एकदम बरोबर आहे. कॅबिनेटबाबत राज्याच्या. आणि ब आहे, घटनात्मक पदे आणि वरिष्ठ सचिव स्तरावरील प्रशासक अशा सर्व उच्चस्तरीय नियुक्त्या तिचे निमंत्रण असते, हे पण बरोबर आहे. अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? एक आहे, राज्याच्या मुख्य सचिवाची निवड राज्यपालाद्वारे केली जाते, चुकीचं आहे. राज्याच्या मुख्य सचिवाचा कार्यकाळ निश्चित असतो, हे पण चुकीचं आहे. राज्याच्या मुख्य सचिव हा राज्यपालाचा प्रमुख सल्लागार म्हणून कार्य करतो, हे पण चुकीचं आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4, वरीलपैकी एकही बरोबर नाही. यानंतर प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणत्या तरतुदी राजघटनेत 164 कलमामध्ये आहेत? आता आपल्याला परत एकदा 164 कलमाबद्दल विचारलेला आहे, ज्यामध्ये अ आहे, राज्यपाल मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार मंत्र्याची नियुक्ती करतील, एकदम बरोबर आहे. त्यानंतर ब आहे, मुख्यमंत्र्यासह, आता सह हा शब्द खूप महत्त्वाचा आहे,
मुख्यमंत्र्या व्यतिरिक्त म्हटलं की हे वाक्य चुकीचं होतं आणि मुख्यमंत्र्यासह म्हटलं की हे वाक्य बरोबर होतं. तर ब आहे, मुख्यमंत्र्यासह मंत्र्यांची एकूण संख्या 12पेक्षा कमी असता कामा नये. सह म्हटले व्यतिरिक्त म्हटलं की हे वाक्य चुकीचं होते. त्यानंतर क आहे, मंत्र्यांनी राज्यपालास दिलेल्या सल्ल्याबाबत कोणत्याही न्यायालयात चौकशी करू शकत नाही. हे पण बरोबर आहे, पण हे कलम 164 येत नाही. यानंतर मंत्र्यांचे भत्ते आणि वेतन राज्य विधिमंडळ ठरवतील. हे बरोबर आहे, 164 येते. मंत्र्यांचे भत्ते आणि वेतन राज्य विधिमंडळ ठरवत असतं. मुख्यमंत्र्यासह 12पेक्षा जास्त मंत्री असता कामा नये आणि राज्यपाल मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार मंत्र्याची नियुक्ती करतील. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2 अ, ब आणि ड. यानंतर प्रश्न क्रमांक 17, मुख्यमंत्र्याची नियुक्ती यांच्याकडून केली जाते? राज्यपालाकडून. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, राज्यपालाकडून मुख्यमंत्र्याची नियुक्ती केली जाते. यानंतर प्रश्न क्रमांक 18, चुकीची विधाने ओळखा. एक आहे, उपमुख्यमंत्रीपद हे घटनात्मक नाही. आपण एका प्रश्नात पूर्ण माहिती पाहिलेली आहे उपमुख्यमंत्र्याबद्दल. तर हे घटनात्मक पद आहे का? नाही. दुसरं आहे, अग्रतालिकेतील उपमुख्यमंत्री आणि राज्यसभेचे उपाध्यक्ष यांचा स्थान बरोबरीच आहे. हे मात्र बरोबर आहे. तिसरं आहे, एखाद्या राज्यात एकापेक्षा अधिक उपमुख्यमंत्री असू शकतात, पण 5पेक्षा जास्त नाही. एकापेक्षा अधिक असू शकतात, पण अशी मर्यादा आहे का? 5पेक्षा जास्त नाही, 6पेक्षा जास्त नाही, नाही. म्हणून तिसरं चुकीचं आहे आणि आपल्याला चुकीचं ओळखा विचारले, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 19, खालील विधाने विचारात घ्या. अ आहे, मुख्यमंत्र्या व्यतिरिक्त. आता इथं आले बघा व्यतिरिक्त शब्द. व्यतिरिक्त शब्द आला की विधान चुकीचं. कारण मुख्यमंत्र्यासहित राज्याच्या मंत्रिमंडळातील एकूण सदस्य संख्या व राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% जास्त असता कामा नये. असं वाक्य असेल तर ते बरोबर, पण व्यतिरिक्त म्हटलं त्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे. त्यानंतर ब आहे, मुख्यमंत्र्याव्यतिरिक्त राज्याच्या मंत्रिमंडळातील एकूण सदस्याची संख्या 12पेक्षा कमी असता कामा नये. हे पण चुकीचं आहे. मुख्यमंत्र्यासह असलं तर ते वाक्य बरोबर येते. अ आणि ब दोन्ही विधाने चुकीची, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, दोन्हीही विधाने चुकीची आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 20, राज्यपालाच्या संबंधाबाबत मुख्यमंत्र्यांची खालीलपैकी कोणती विधाने समाविष्ट आहेत? अ आहे, मंत्रिमंडळाचे सर्व निर्णय राज्यपालाला कळविणे. एकदम बरोबर आहे. 167 हे कलम आहे ज्यामध्ये राज्यपालाला मुख्यमंत्री यांचं कर्तव्य आहे मंत्रिमंडळाचे सर्व निर्णय कळविणे. त्याचबरोबर ब आहे, घटनात्मक तरतुदीनुसार राज्याचे सरकार काम करीत नाही अशी राष्ट्रपतीकडे शिफारस करण्याचा राज्यपालाला सल्ला देणे. हे मात्र चुकीचं आहे, कारण हे काम राष्ट्रपतीचं आहे. क आहे, राज्याच्या प्रशासनासंबंधी राज्यपाल जी माहिती मागवितील राज्यपालास पुरविणे. हो, हे पण एक कर्तव्य आहे मुख्यमंत्र्याचं. आणि ड आहे, राज्य शासनामध्ये नियुक्त करताना राज्यपालाला सल्ला देणे. हो, त्यांचं जे काही मंत्रिमंडळ तयार करायचं आहे ते राज्यपाल नियुक्त करतात, पण सल्ला मात्र मुख्यमंत्र्याचा घेत असतात. म्हणजे अ, क, ड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3.